नमस्कार मित्रांनो, मी समीर ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहेत अष्टविनायक दर्शनासाठी. आपली पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि मित्र माझे खाली वाट बघत आहेत. तर चला मित्रांनो, खाली जाऊया आणि निघूया. ही पहा मित्रांनो, आपली गाडी रेडी आहे इथं आणि आपण आता जाणार आहोत दुसऱ्या मित्राला घ्यायला मुंब्र्याला. तो मुंब्र्याला आलेला आहे काकडपाडवरून. नमस्कार बंधू. नमस्कार. काय बोलता? बाकी एकदम मस्त. चला तर गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण आता पुढच्या वाटचालीच निघूया. गणपती बाप्पा. आज वाट बघली बरी. मुंब्र्याला पोहोचलेलो आपण. दरवेळेस आम्हाला वाट बघायला लावतो, आज त्याला वाट बघायला लावलेली आहे आम्ही. पाहू शकता तुम्ही. संदीप शेठ. नमस्कार बंधू. संदीप साहेब जरा मध्ये या तुम्ही. हा साहेब, काय बोलता? मित्रा बोल, वाशिंदचे कुठले तुम्ही? काकडपाडा. हा, वाशिंद काकडपाडा इथले सरपंच साहेब आहे ते. पाहू शकता तुम्ही. काय बोलायचं आहे तुम्हाला आता? काय नाही, आमचा प्रवास सुखाचा होऊ दे, बस एवढंच. हा, गणपती बाप्पा. मोरया. चला तर मित्रांनो, आपण आता पहिले गणपती बाप्पाच्या इथं पोहोचलेलो आहोत, महड येथे. आता वाजलेत 9:30. आपण 7:30ला घरातून निघलेलो. बरोबर 2 तासामध्ये आपण इथं पोहोचलेलो आहोत. हा पहा मंदिर. आपण मागच्या साईडनं आलेलो आहोत. आता जाऊया आपण पुढच्या साईडनं. मंदिरामध्ये गर्दी तर दिसते, तेवढी पण नाही आहे जास्त, पण आहे थोडी. मित्रांनो, मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर तुम्ही इथूनच मंदिराचं दर्शन घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता. थोडं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत मी घेऊन जातो मोबाईल. तर चला. मित्रांनो, तुम्ही दर्शन घेऊ शकता आता पटकन. पहिल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपल्या. गणपती बाप्पा. चला तर मित्रांनो, आता आपण नाश्ता वगैरे करूया. चला तर मित्रांनो, आता आपण हार घेऊया पहिला आणि गाडीला हार लावूया. गाडीसाठी हार घेतलेले आहे आपला आता, आणि गाडीला हार लावूया, नाश्ता करूया आणि पाळीच्या गणपतीला आपण जाऊया दर्शनासाठी. आज तेवढी रश नाही आहे जास्त. पहिल्या गणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे मित्रांनो. तर संदीप मित्र, तुला कसं वाटतंय? मला खूप आनंद झाला. आज आपण अष्टविनायकला चाललोय आणि पहिला महडचा गणपती आपण चांगला दर्शन केला आणि आपण सगळे आता हा प्रवास असाच सुखाचा होऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एवढे बोलून मी पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि आता आम्ही पुढेच पाली बल्लाळेश्वर या गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही चांगलं जेवण किंवा नाश्ता करून पुढे प्रवास पुन्हा. आम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये अष्टविनायक पूर्ण करून घरी पोहोचायचं आहे. पोहोचतो होता 5-10 मिनिटं. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली येथे. पाहू शकता तुम्ही गेट. आपण महाडवरून 10 वाजता निघालेलो. आता आपल्याला इथं 11 वाजले आहेत, म्हणजे बरोबर 1 तासाने आपण इथं पोहोचलेलो आहोत. तर आपली आता गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे आणि आपण जाऊया आता दर्शनासाठी. बघूया किती टाइम लागतो आता तिथं. संदीप भाऊ. आता आम्ही निघालो दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण आता मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. आज जाण्यासाठी आता भरपूर राऊंड मारायला लागतील इथं. बघूया.
आणि बाप्पांचं दर्शनही घेऊया. हे पहा मंदिरापाशी आपण आलेलो आहोत आतमध्ये. आपलं बल्लाळेश्वर पाळीचे दर्शन झालेलं आहे आणि मित्रांनो आतमध्ये मोबाईल काही जाऊ दिला नाही, त्यासाठी तुम्हाला थोडासा फुटेज मिळाले असेल तर तुम्ही त्याच्यातच दर्शन घेऊ शकता. तर आता आम्ही फोटो काढून घेतो पटापट आलो आहे. तर मित्रांनो आपलं आता बल्लाळेश्वरांचं दर्शन झालेलं आहे. तर आपण आता इथनं निघत आहोत. आता वाजलेत 12. तर आता थेऊरला जाणार आहोत आपण तिसरा गणपती करण्यासाठी. तर 148 किलोमीटर आहे, 3 तासाचा रस्ता दाखवतो. तर चला मित्रांनो निघूया आता पटापट इथनं. आणि रस्त्यामध्ये जेवणसुद्धा करायला लागेल, त्याच्यानंतर आपण तिसरे गणपतीचं दर्शन घेऊया. आता प्रयत्न करून आणि ट्रॅफिक आणि पावसाला सामोरं जाऊन फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत थेऊरला. आता वाजले 5. माझ्या मित्रांनो खूपच उशीर झालेला आहे आपल्याला. तर जाऊया आपण आता पटापट तिथं दर्शन घेऊ आणि आता जेजुरीला पण जायचं आहे आपल्याला. चला तर मित्रांनो पटापट जाऊया आता. विजेंद्र भाऊ काय घेतलं तुम्ही? दुर्वा घेतला आणि फुलं घेतले. असं किती रुपयाला? 20 रुपये. 20 चे 4 का? हा 20 बरोबर आहे. चला. आणि मित्रांनो आम्ही दरवेळेस इथे येतो, इथे शेंगदाणे आणि चणेवाले असतात. तर संदीपला त्यांची आठवण आलेली आहे मित्रा. पण आज माझा मूड ऑफ झाला. का रे मित्रा? मला वाटलं की चण्याने शेंगदाणे मिळतील. इकडे चण्याने शेंगदाणे खूप स्वादिष्ट असतात आणि आज ते नाही आहेत. त्याच्यामुळं मला कुठेतरी असं वाटतंय त्यांची आज आठवण येते. ताई चणे शेंगदाणे आहेत का? चणे शेंगदाणे आहेत? चणे शेंगदाणे नाही, आता मक्के आहेत का? चणे शेंगदाणे कुठे आहेत? कुठे ते मक्का आहे, चणे शेंगदाणे आहेत का? नाही मिळत? नाही फुटाणे. चला तर आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं. चपला इथंच काढूया आपण. चप्पल काढण्यासाठी इथूनच रे, हा प्रवेशद्वार आहे मित्रा. चला गणपती बाप्पा मोरया. चांगली सजावट केलेली आहे इथं. पाहू शकता मंडप वगैरे टाकलेला आहे. काहीतरी कार्यक्रम आहे असं वाटतंय मला, का झालाय. आणि गर्दी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूपच आहे इथं. चला तर पहिला आपण आता हातपाय धुवूया आणि दर्शनाच्या रांगेमध्ये राहूया. कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी लागेलच इथं रांगेमध्ये. भरपूर रांग आहे इथं आणि आज खूपच गर्दी आहे मंदिरामध्ये. पूर्ण मंदिर भाविकांनी भरलेलं आहे. फायनली अर्धा तास रांगेमध्ये राहून तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. अर्धा तास रांगेमध्ये राहून आता आपण पोचलेलो आहोत मंदिरापाशी. चला तर आता पटकन आतमध्ये जाऊया. आता मोबाईल आतमध्ये जाऊन देतील का नाही ते माहीत नाही, पण चला दर्शन घेऊया पटापट. मित्रांनो दर्शन झालेलं आहे माझं. मंदिरामध्ये मोबाईल अलाव नसल्यामुळे तुम्हाला दर्शन देता आले नाही, तरीसुद्धा प्रयत्न केले होते, तर ते काही जमले नाही मित्रांनो. तर चला मित्रांनो आता खूप उशीर झालेला आहे आणि पाऊसही पडत आहे इथं. तर आता आपण जेजूरला जाऊया. आपण आता जेजूरला पोहोचलेलो आहोत, पण खूप पाऊस आणि वेली नसल्यामुळे आपल्याला आता डायरेक्ट आपण मोरगावला जाणार आहोत. तर
जेजुरीचं दर्शन आपण आता कॅन्सल करत आहोत. तर चला आता डायरेक्ट आपण मोरगावला जाऊया आणि तिथंच वस्ती आणि मग दर्शन आपण सकाळी घेऊया तिथं. आता तर काही दर्शन भेटणार नाही आपल्याला, सकाळीच घ्यायला लागेल. काय बोलतो बाबा? काय नाही, पावसाची अतिवृष्टी असल्यामुळे आम्ही पुढे जात आहोत. तर आम्हाला जेजुरीचं दर्शन नाही करता आलं. त्यामुळे मित्रांनो, आम्ही तुम्हाला गड दाखवला असता, सगळ्या गोष्टी दाखवल्या असत्या आणि आता अंधार पण होत चाललेला आहे. त्याच्यामुळे आम्ही पुढे प्रवास करतोय. आम्हाला जेवढं होईल तेवढं माफ करा, कारण आमची इच्छा होती तुमच्यापर्यंत महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपलं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा त्यांचं तुम्हाला मी 100% दर्शन दिलं असतं. परंतु आता आम्हाला तेवढा वेळ नाही आहे आणि आम्हाला उद्या संध्याकाळी लवकरच घरी पोहोचायचं असल्या कारणाने आम्हाला पुढे प्रवास करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला तेवढं तुम्ही सहकार्य करा. बरोबर आहे. चला मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत मोरगावला आणि रूम वगैरे घेतलेला आहे. तर मंदिर किती वाजता चालू होतो? 5ला. आणि बंद कितीला होतो? 10:30ला. 10:30ला. म्हणजे आता चालू असेल? हो, आता चालू आहे. 10:30 वाजेपर्यंत चालू आहे. 10:30 वाजेपर्यंत मंदिर चालू आहे. तर जाऊया, बघूया. आता दर्शन घेऊ, नाही तर मग उद्या सकाळीच घेतलेलं चांगलं होईल. कारण की आता थकून आलेलो आहे. आंघोळ विंघोळ करून सकाळी मस्त फ्रेश होऊन मग दर्शनासाठी जाऊ. चला मित्रांनो, आता भेटूया उद्या सकाळी. बाय बाय आणि गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ झालेले आणि सकाळचे वाजले 7. तर आपण आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता मागेच मंदिर आहे आपल्या, श्री मयुरेश्वर मंदिर मोरगाव. तर चला मित्रांनो, जाऊया आपण आतमध्ये आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. काही तेवढी गर्दी नाही आहे इथं, पाहू शकता तुम्ही. आपण डायरेक्ट आता मंदिरामध्ये जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. आपलं दर्शन झालेलं आहे, तुम्ही पाहिलं असेलच बाप्पांना. तर आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपल्याला चोरून व्हिडिओ काढायला लागलेले आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चला तर मित्रांनो, आपण आता निघूया. दर्शन तर आपलं झालेलं आहे इथं. मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल आपलं मयुरेश्वरांचं दर्शन झालेलं आहे. तर आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तर चला मित्रांनो, आता आपले 4 गणपती तर झालेले आहेत. करूया आता 5वा गणपती सिद्धटेक. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण पोचलेलो होतो आता श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेकला. समोरच आपलं मंदिर आहे आणि हा गेट आहे मंदिराचा. आतमध्ये गर्दी भरपूर दिसते तुम्हाला, पाहू शकता. काय कितीला? 20 रुपयाला आहे. चला तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया. गणपती बाप्पा मोरया. काय भाऊ, दर्शन झाला का? मस्त दर्शन झाला. आणि तुमचा? दर्शन झाला सकाळी. आता मग काय, आता काय वडापाव का? तुम्ही पाहू शकता मित्रांनो, छान असे वडापाव आणि भजी तयार होत आहे. पण मी काही खाऊ शकत नाही, माझी डाईट चालू आहे त्याच्यामुळं. आणि माझे मित्र आता 2-2 ते 3-3 वडापाव खातील इथं. काय सरपंच साहेब, किती वडापाव खाणार? वडापावची जर चव चांगली असेल तर 100% 3 वडापाव खाणार का? दर्शनही झालेलं आहे आणि नाश्ताही झालेला आहे. तर मित्रांनो, आपण आता इथनं निघत आहोत रांजणगाव हा गणपती दर्शनासाठी. तर चला मित्रांनो, निघूया आता पटापट आणि तिथेही पोहोचूया. 2 वर्षापूर्वी तर काहीच डेव्हलप नव्हतं. 2 वर्षापूर्वी इथं आम्ही आलेलो तेव्हा इथं काहीच डेव्हलप नव्हतं, पण आता छान असं डेव्हलप झालेलं आहे. रस्ते बिस्ते खूप छान झालेले आहेत
आपण पोचलेलो आहोत श्री महागणपती रांजणगाव येथे. 11:30 वाजलेले आहेत आणि पब्लिकही खूप आहेत. तर जाऊया आपण आतमध्ये, पहिले दर्शन घेऊया. चला तर आता आपण दर्शनासाठी जाऊया आणि लाईनही खूप आहे. तर दर्शनाच्या रांगेकडे जाऊया आता. पुरुष वरती बोला ना. कारण आता 12 वाजलेले आहेत आणि आरतीची सुरुवात झालेली आहे. तर आपण लाईनीमध्येच आहोत. तर आपल्याला चांगली आरती पण मिळालेली आहे. पाहू शकता तुम्ही सर्व. आता मेन गाभाऱ्याशी पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आतमध्ये एंट्री भेटेल ना भेटेल मोबाईलला. तुम्ही इथनंच आपल्या स्क्रीनवरून तुम्ही दर्शन घेऊ शकता बाप्पांचं. आणि चला छान असं आपलं दर्शन झालेलं आहे. आता गणपती बाप्पा मोरया प्रसाद झालेला आहे आपल्याला. चला तर आता आपण ओझरला निघूया लगेच आणि रस्त्यामध्ये जेवणही करायला लागेल, कारण की आता वाजलेत 12:30. ओझरला पोचता आपल्याला 1:30 ते 2 वाजतीलच. चला तर मित्रांनो आता डायरेक्ट भेटूया आपण ओझरला. आपण आता श्री विघ्नहर्ता ओझर इथं पोचलेलो आहोत. पाहू शकता थोडा पाऊस चालू आहे इथं, एवढं पण नाही. काय संदीप, भूक लागली का तुला? हो, पण आपण दर्शन घेतल्याशिवाय जेवायचं नाही. असं चालेल. चला जाऊया आपण आता, दर्शन घेऊया. गर्दी तर नसेलच तेवढी. चल की. तर आपला आता ओझरचं विघ्नहर्ताचंही दर्शन झालेलं आहे आणि आपले 7 गणपती झालेले आहेत. आता शेवटचा गणपती लेण्याद्री. चला तर पहिले आपण आता जेवण करूया, नंतर आपण निघूया सरळ लेण्याद्रीला. चला मित्रांनो, मोरया. फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत. शेवटचा गणपती म्हणजेच 8वा गणपती लेण्याद्री येथे. तर लेण्याद्री येथे आता आपल्याला वर चढावं लागेल. तुम्ही पाहू शकता इथनं असा रस्ता वरती जातो. तो पाहू शकता तुम्ही वरती. मग तुम्हाला झूम करून दाखवतो. हे पहा, आपल्याला इथं जायचंय आता. तर चला आता. काउंट संदीप भाऊ घेतले का? कितीला? 10 रुपयाला. 10 रुपयाला आहे का? तिकडची लोक खूप. चला माझी तुझ्याकडे ठेव ना जरा. आता मला थोडेसे शूट करू दे, मग आपण जाऊया. लोक खूप साधी आणि भोली आहेत. सगळ्या गोष्टी ते एकदम निरागसपणाने देतात. हो ना. पालखी सेवा. जितेंद्र भाऊ तिकीट दाखवा आपले. चला तर आता तिकीट घेतलेले आहे आपण आणि चला आता जाऊया वरती दर्शनासाठी बाप्पांच्या. इथं पहिले तिकीट दाखवावं लागेल का घेतले का नाही म्हणून. पाहू शकता. चला जमा झालेलं आहे. चला तर निघूया आता वरती. पटापटा जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. हालत खराब होणार आहे कारण की पायऱ्या सर्व. एनर्जी घेऊन आलेला आहे संदीप भाऊ. एनर्जी घेतली का? हो, 100%. 100% घेतली का? चला तर मग आता जाऊया. नॉनस्टॉप वरती चढायचं आहे आपल्याला. भरपूर वरती आहे. तर चला जाऊया.
अर्धा रस्ता आपण चढलेलो आहोत. पाहू शकता संदीप आणि विजेंद्र भाऊ आपले आता थकलेले आहेत. काय हालत झाली, चांगली आहे का? चला चला, चलते रहो चलते रहो. या लवकर लवकर लवकर, चला चला, थांबू नका, थकना मना आहे. चल 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 चल. असं असं, ओके ओके, मला थकले का? अर्धा रस्ता कंप्लीट झालेला आहे आपला, आता अर्धा बाकी आहे. तर चला जाऊया आपण. वरती माकडेही खूप आहेत, आता इथनं दिसत नाही आहेत पण वरती आहेत भरपूर. चला जाऊया वरती आणि पाहूया. ए चल 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 चल, लवकर चल लवकर चल. मित्रांनो पाहू शकता, ज्यांना वरती चढता येत नाही त्यांच्यासाठी पालखी सेवाही आहे. तर त्यांनी 1500 रुपये काहीतरी आहेत त्यांचे, त्याच्यावर लिहिलेलं आहे. नक्की आपल्याला माहीत नाही, आपण विचारलेलं नाही आहे त्यांना, पण त्याच्यावर लिहिलेलं आहे 1500 रुपये म्हणून. पाहू शकता, ज्यांना वरती चढता येत नाही त्यांनी पालखी सेवा. चल चल चल. फायनली आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही, मंदिरामध्ये आरती चालू आहे. चला तर आपणही आरतीचा आस्वाद घेऊया. मित्रांनो माझं दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पाचं. पाहू शकता तुम्ही, गणपती बाप्पा मोरया. नक्कीच भूक लागली असेल आता माकडाला, तर त्याने फुल खात घेतलाय. दुसरा काही नाही आमच्याकडे द्यायला, पण जो आहे तो पण त्याने उचकून घेतलेला आहे आमच्याकडून. तो पाहू शकता, ते बघा. चला तर आपले आता सर्व गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर संदीप भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे आता, बोला. आम्ही काल सुमारे 7 वाजता घरातून बाहेर पडलो होतो आणि आता 4:30 वाजले आहेत. या दरम्यान आम्ही अष्टविनायक पूर्ण यात्रा केलेली आहे आणि यामध्ये आमचा पहिला दर्शन म्हणजे महाड गणपती, नंतर आम्ही बल्लाळेश्वर पाली, नंतर थेऊरचा गणपती, नंतर आम्ही कुठे मोरेश्वरला पोहोचलो आणि मोरेश्वरला आम्ही वस्ती केल्यानंतर आम्ही सकाळी पुन्हा आम्ही सिद्धीटेकच्या दिशेने निघालो. तो दर्शन झाल्यानंतर मग रांजणगाव आणि मग आम्ही ओझर करून इलेनेत्रीपर्यंत फायनली 4:30 वाजता पोहोचलो. आता आम्हाला हा प्रवास खूप सुखाचा झालेला आहे. काल सकाळी आम्ही बोललो की आमचा हा प्रवास सुखाचा होऊ दे आणि देवाने आमचं ऐकलं आणि आतापर्यंत आम्ही सुखरूप सगळं अष्टविनायक पूर्ण केलेलं आहे. आता आमचा पुढचा प्रवास असेल परतीचा आणि तोही आमचा सुखरूप होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हा प्रवास करताना आम्ही प्रवासाचा आनंद घेतला.
खूप काही शिकायला मिळालं, पावसाचा आनंद घेतला आणि चांगले चांगले देवस्थान. जेजुरी आमची राहिली पाऊस असल्या कारणाने, परंतु आम्ही पुढच्या ट्रिपला नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि आमची पुढची ट्रिप असेल ती कोल्हापूर किंवा सोलापूर या साईडला असेल आणि अक्कलकोट वगैरे असेल. आणि असंच आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा इन्स्टाच्या माध्यमातून विविध ठिकाणी मार्गदर्शन किंवा आम्हाला ट्रिपचा आनंद देऊ. चालेल, नक्कीच. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, तुम्ही एकदा अष्टविनायक करा. आमची नक्कीच तुमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण होतील. नक्कीच करा. आमच्या पूर्ण झाल्यात, आता तुमच्याही पूर्ण होतील. हे आमची प्रार्थना देवाला आणि तुमच्या पण होऊ दे, आमची ही सुद्धा प्रार्थना. चालेल, नक्कीच. चला तर मित्रांनो, बाय.